गुड मॉर्निंग गाईज. निघाली मी ऑर्डरला जायला. आज पण माझी ऑर्डर आहे. लेट झालाय, 5:30ला निघायचं होतं, 5:36 झालेत. सो चलो बाय. घड्याळ पण घालायला टाईम नाही. बाय. गुड मॉर्निंग गाईज. प्रणाली आली मला पिकअप करायला. प्रणालीसोबत जायचं आहे ना मला. आणि निघालो आम्ही भांडूपला जायला. भांडूपची ऑर्डर होती, भांडूपची ब्राईड होती. सो निघालो आणि मग रस्त्यामध्ये आम्ही नाश्ता केला, इडली घेतली. जाता जाता खात खात गेलो. आम्ही इथे पोहोचलोय. पहिला नवरीचा फर्स्ट लुक इथे घरी करायचा आहे, देन सेकंड लुकला हॉलमध्ये. आणि हे होतं फर्स्ट लुकचं लोकेशन. आणि मग मी हेअरस्टाईलला सुरुवात केली. नवरीचा फर्स्ट लुक होता एंगेजमेंट लुक. त्यासाठी तिला मेसी ब्रेड हवी होती. सो कर्ल्स वगैरे करून घेतले आणि मेसी ब्रेड केली आणि गजरा हॉलमध्ये जाऊन लावला. आणि मग तिथून निघताना असं मला स्वामींचं दर्शन झालं. आता आम्ही निघालो हॉलवरती जायला. आई वरती कशाला गाईज आम्ही आता आलो हॉलमध्ये. गाईज आम्ही आलो आता हॉलमध्ये पोचलोय. त्या नवरीचं सुंदर मंदिर ते भेटले आमचे गणपती बाप्पा. आणि मग हॉलमध्ये पोचल्यानंतर मेसी ब्रेडला गजरा लावून घेतला. आणि मग गजरा लावल्यानंतर ही अशी ब्रेड दिसत होती. छान वाटते ना? कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशी वाटते हेअरस्टाईल. ते ह्याला म्हणतात मेसी ब्रेड. सो कशी वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा मला. आणि हा होता नवरीचा रुखवत. हा हा हा, काय भारी रुखवत होता. मला तर ते घर खूप आवडलं. गाईज आता आलो आम्ही नाश्ता करायला. तर हा होता आज इथे नाश्ता. आणि मग झाली नवरीच्या एंगेजमेंटची सुरुवात. मस्त डान्स वगैरे केला सगळ्या लोकांनी. आम्ही मस्त एन्जॉय करतो हे सगळं बघून. खूप भारी वाटतंय बघायला सगळं. आणि मग झाली नवरीची एंगेजमेंट. मग नवरी येणार होती सेकंड लुकसाठी, विधी लुकसाठी. आणि हा आहे माझा आजचा लंच. पुरी पण होती पण पुरी संपली इथली. सो डाळ भात. नेमके आम्ही गेलो आणि तिथल्या पुऱ्या संपल्या. येतील वापस. लेट्स सी, आल्यावरती बघू. नवरी आली मग सेकंड लुकसाठी, जो की होता विधी लुक. विधी लुकच्या हेअरस्टाईलसाठी आली. त्यावेळेस मेसी खोपा करायचा होता, पण नवरीकडे बिलकुल टाइम नव्हता. 10 ते 15 मिनिटच होते. सो त्या म्हटल्या जे तुला फटाफट जमेल ती हेअरस्टाईल कर. सो जी 10 मिनिटात होईल अशा प्रकारचा मी बन केला तिला. जो 10 ते 15 मिनिटच लागले तो बन करायला. बिकॉज त्यांच्याकडे बिलकुल पण टाइम नव्हता. त्यांच्यामध्ये मुहूर्तावरती लग्न लावायचं होतं. सो जो फटाफट बन होईल असा बन केला, जो की मस्त सिंपल अँड सोबर बन वाटत होता. बघा तुम्ही पण मला सांगा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसा वाटतोय तो बन. ते मला तर खूप आवडतो तो सिंपल असा बन. सो तुम्ही पण बघा आणि सांगा मला कसा वाटतोय तो, जो की तोच फटाफट होऊ शकत होता 10 मिनिटात. आणि त्याच्यामुळे मग मी तो ट्राय केला. मस्त चाफ्याची फुलं वगैरे लावली त्याला. आणि मग चाफ्याची फुलं वगैरे लावल्यानंतर खूप छान वाटत होता तो बन. आणि नवरीला फोटोशूटसाठी पण जायचं होतं. सो म्हणून मी जास्त तामझाम न करता सिंपल अँड सोबर बन केला, जो की तिला पण खूप आवडला. आणि तुम्ही पण मला सांगा कसा वाटतोय ते. तो हा होता फायनल लुक. विधीसाठी हा बन होता. विधी लुकसाठी हा बन होता. ऍक्च्युली मेसी खोपा करणार होतो, पण बन वरती भागवावं लागलं. पण छान वाटत होता. मग मी थोडंसं झोपून घेतलं. सकाळी 4 वाजता उठली होती. सो खूप झोप येत होती आणि नवरीला पण वापस रिसेप्शन लुकला यायला टाईम होता. सो म्हटलं चला तोपर्यंत आपण मस्त झोप काढून घेऊ. सो अर्धा तास झोपली. आणि मग आली नवरी रिसेप्शन लुकसाठी. रिसेप्शन लुकसाठी कर्ल्स करायचे होते. तिला ओपनमध्ये हेअरस्टाईल पाहिजे होती. सो ही पण मला हेअरस्टाईल 10-15 मिनिटातच जमते. तेवढाच टाईम होता तिच्याकडे. सो ही पण मस्त फटाफट असे कर्ल्स केले विथ एक्सटेन्शन लावलेलं आतमध्ये. सो हे होते तिचे रिसेप्शन लुकसाठीची हेअरस्टाईल. मस्त असे कर्ल्स केलेले. आणि हा ब्रश तिला लावायचा होता, जो की तिच्या फ्रेंडच्या आईने बनवून दिला होता खास रिसेप्शन लुकसाठी. सो तिचा तो
तर तिला तोच लावायचा होता ब्रॉच, मग तो लावला. आणि हा होता नवरीच्या रिसेप्शन लुकचा फायनल लुक. कसा वाटतोय कमेंटमध्ये मला नक्की सांगा. रिसेप्शन जरा वरती बघा, पाठी पाठी चाल ना, पुढे चाल, पुढे चाल. हा गाईस, झालंय आजचं काम. आता निघू आम्ही जेवून वगैरे. 8 वाजले, 8. हा होता डिनर. डिनर वगैरे केला आणि निघालो. आम्ही इथून झालं आमचं आजचं काम आणि मग निघालो आम्ही घरी जायला. गाईज आता जस्ट पोचले घरी. आता रेयांसाठी जरा ॲक्सरेम घेते, रेयांच्या आणि स्वप्नेसाठी, आणि जाते वरती. फायनली घरी आली, आंघोळ वगैरे केली, फ्रेश झाली, तेव्हा खूप बरं वाटलं. रिलॅक्समध्ये स्वप्नेने सगळी कामं करून ठेवली.